तुका पाय पडते. तुमच्या आशीर्वादामुळेच मी आज पास झाले. माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम आहेतच. पण हे जे यश आहे ना, ते तुझ्या मेहनतीचं यश आहे. पण आबा, कुठल्याही यशाच्या मागे थोर मोठ्यांचे आशीर्वाद, त्यांचं प्रेम, माया याची जोड लागतेच ना. तुम्ही सगळे होतात म्हणून मी आज हे करू शकले. राबा, राणी फक्त पास नाही झाली, संपूर्ण भारतात पहिली आली आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालंय. राणी, वाह, ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि तुझी मेहनत, तुझा त्याग, रात्र रात्र जागून तू अभ्यास करायचीस, त्याचं फळ आहे हे. तुझा अभिमान वाटतो मला. पोरी, तू करून दाखवलंस. तुझ्यासारखी मुलगी आम्हाला सून म्हणून लाभली. खरंच मी गेल्या जन्मी काहीतरी मोठं पुण्य केलं असणार. आबा, नशीबवान तर मी आहे की मला तुमच्यासारखे सासरे मिळाले, ज्यांनी मला मुलीसारखं जपलं, एवढी माया लावली. तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात म्हणून माझं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही सगळ्यांनी खूप केलंय माझ्यासाठी. तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळेच मी पास झाले, वकील झाले. आबा, तसं तर गरिबांमध्ये एवढी हिंमत नसते अशी स्वप्न बघायची. पण तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात म्हणून मला ताकद मिळाली. तुम्ही लय केलंय माझ्यासाठी. आणि तू खरंच खूप वेगळी आहेस. म्हणजे बघ ना, तू अशी व्यक्ती आहेस जी कायम स्वतःचं क्रेडिट दुसऱ्याला देते. अशी माणसं अभावानच बघायला मिळतात. रत्नाई, बॅनर लागले इंद्रा. काकी, सर, इंद्रा सर. इंद्रा, हळू. इंद्रा, बाजूला हो बरं तू. इंद्रा, सावकाश 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 इंद्रा. अरे भाजल. इंद्रा, सांभाळून. अरे हातानं काय आग भिजवतोस? ए, पाणी आण पटकन, जा. इंद्रा, तू राणीची मिरवणूक काढलीस ना, थोड्याच वेळात तुला हिची अंत्ययात्रा काढावी लागेल. सर, सर काय? नका करू. सर, सर हात भाजतायत, सोडा बरं तुम्ही. इंद्रा सांभाळ रे, आग येते. इंद्रा, बाजूला हो ना. ए, पाणी. राणी, तू लांब राह. बाहेर. तुझा हात भाजला नाही ना रे? नाही नाही, ठीक आहे. दादा, तू ओके आहेस ना?
खरंच तू कमाल केलीस. इतक्या पॅनिक सिच्युएशन मध्ये सगळं शांतपणे हँडल केलंस. हो रे, अरे त्यांनी प्रसंग तर सावरलाच, पण राणीचा फोटो पण जळू दिला नाही. हो ना, खरंच दादा, तुला मानलं पाहिजे. बघताय ना मालतीआई, कुठल्या थराला जाऊन ह्या राणीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत इंदिरा भाऊजी. अहो स्वतःचा जीव धोक्यात घालतायत ते. त्याची बायको आहे लग्नाची, तो तिला वाचवणार नाही तर कोण वाचवणार? वाह, छान. तुम्ही ना त्याला बोलायचं सोडून हिलाच बोल लावत बसा. इंदिराला काही थांबवू नका. अहो मुलांचं कौतुक असावं, पण तो त्याच्या जीवाची पर्वा करत नसताना सुद्धा त्याला काय पाठीशी घालत बसायचं का? मग त्याने काय करायला हवं होतं? हे असं जळू द्यायचं होतं? हो मग काय हरकत होती? लेकाच्या जीवापेक्षा ही ब्याद महत्वाची आहे का तुम्हाला? अहो तो काय वागतो ना याचं त्याला भान नाहीये, पण तुम्हालाही असू नये का? आणि याचं वागणं काय आजचं नाहीये. या अवदसा त्याच्या आयुष्यात आल्यापासून हिच्यासाठी काहीही करायला तयार झालाय तो. अगदी स्वतःच्या आई बापाचाही विचार करत नाहीये. नुसतं ना डोक्यावर बसवून ठेवलंय हिला. पाठीशी काय घालतोय, मिरवणुका काय काढतोय. उद्या हिचा हुकूम पाळून आईची धिंड पण काढशील. आई इनफ, खूप वियर्ड बोलतेस तू आता. तुम्हाला ना फक्त माझं बोलणंच दिसतं इंद्रा, पण आपण काय वागतोय ना याचं जरा सुद्धा भान नाहीये तुला. भान तुला नाही आई. राणीसाठी, आपल्या सगळ्यांसाठी एवढा आनंदाचा क्षण आहे, तो आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. पण नाही, काय सुचतंय तुम्हाला? भांडणं करायचं सुचतंय. तुला हिचं कौतुक असेल इंद्रा, पण मला नाहीये. माझ्यासाठी ही घरात असून नसल्यासारखी आहे. मला ना खरं तर ही माझ्या डोळ्यासमोर पण नकोय. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचंय तुम्ही करा. मला इथे थांबण्यात जराही इंटरेस्ट नाहीये, कळलं? वा, बायकोच्या आनंदासाठी आईला जाब विचारणारा, तिच्यावर चिडणारा पहिला मुलगा पाहते विक्रांत मी. बघ ना, माणसं कशी बदलतात ना. उर्मिला, नवीन लग्न झालेल्या मुलांना बायकोला असं मुठीत नाही ठेवता येत. हो, मलाही तसंच दिसतंय. मला वाईट वाटतं ते फक्त मालती आईंसाठी. हो का? एवढं वाईट वाटतंय तुम्हाला? नाही ते तुम्हाला कोणासाठी तरी वाईट वाटू शकतं. ह्याच्यावर विश्वास बसत नाहीये ना माझा. ए, तू जास्त बोलू नकोस हा. आता तर कुठे बोलायला सुरुवात केली आहे मी. आणि मालती मॅडम तुमच्या बरोबर राहत आहेत म्हणून फार खुश होऊ नका. त्या आता चिडल्यात म्हणून तशा वागतायत. त्यांना एकदा त्यांची चूक कळाली ना की त्या येतील आमच्या बरोबर परत राहायला. अच्छा, म्हणजे त्यांची चूक आहे असं तुला म्हणायचंय का? चांगलंय. आता काय चांगलंय आणि काय वाईट हे काळच तुम्हाला सांगेल. विक्रांत महाडिक, आता ना तुम्ही दिवस मोजायला सुरू करा. कारण काय आहे, तुम्हाला जे नको होतं तेच घडलंय. कारण यापुढे तुमच्या समोर फक्त हुकमाची राणी नाही तर ॲडव्होकेट राणी इंद्रजीत महाडिक उभी असणार आहे. विक्रांत सर, तुम्हाला मी ठासून सांगते, आमचं घर आणि आमची फॅक्टरी दोन्ही मी तुमच्याकडून परत मिळवणार आहे. तुम्हाला काय करायचंय ना ते करा. आणि हे चॅलेंज आहे माझं तुम्हाला.
हे विक्रांत, अरे तोंड गोड करून काय, इथून पुढे आमचं यश बघून तुझं तोंड कडवटणारच आहे. घे. अरे घे. हुकमाची राणी वकील झाली. अरे हुकमाची राणी वकील झाली. अरे हुकमाची राणी वकील झाली. वाजवा रे. उर्मिला, 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 उर्मिला नाही रूम मध्ये. आता ही संधी अशीच घालवून चालणार नाही. मला काहीही करून ते पेपर शोधून काढायला हवे. सरांना किती आनंद झालाय माझ्यासाठी. मला आधी वाटायचं की हे असे नवरे नसतातच, फक्त पिक्चरमध्ये दाखवतात. पण आता कळते की असे नवरे असतात. आणि असा नवरा प्रत्येक मुलीच्या आयुष्यात यायला हवा, जो त्या मुलीला स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करेल, तिच्या सुखाचा विचार सगळ्यात आधी करेल, तिचं असणं जपेल, तिला आभाळात पंख पसरून झेप घेताना घाबरू नकोस, मी आहे तुला झेलायला असं सांगेल. माझ्या नवऱ्यासारखा नवरा खरंच जगातल्या सगळ्या पोरींना मिळाला पाहिजे. वाऱ्याने दरवाजा बंद झाला. बाई ग, मला वाटलं उर्मिला झाली की काय. नको बाई, कुणी यायच्या आधी पटकन डॉक्युमेंट शोधते. काय झालं? इथे का उभी राहिली आहेस? तू जा ना, मला कुठेही जायचं नाही आणि काहीच करायचं नाहीये. काय झालं उर्मिला? काय झालं म्हणजे? बाहेर काय झालं ते बघितलंस ना तू? त्या राणीनं सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय. चॅलेंज दिले तिनं. वकील झाले तर तिला असं वाटतंय की अख्खं जग तिनं जिंकलंय. हे सगळ्या गोष्टी मला अजिबात सहन होत नाहीये विक्रांत.
तू काहीतरी कर ना काहीतरी. त्या राणीचा पडलेला चेहरा बघायचा आहे मला. उर्मिला हे बघ, आत्ता आपण काहीच करू नाही शकत. आत्ता काही करू शकत नाही म्हणजे? मग कधी करणार आहोत आपण? प्रत्येक वेळी त्यांच्याबद्दल अमुक करू तमुक करू असे खूप सारे प्लॅन केले विक्रांत आपण. पण काय झालं? सगळे प्लॅन फ्लॉप झाले. का नेहमी आपणच लुजर बनायचं? बोल ना. आत्ता सुद्धा मला असं वाटलं होतं त्या बॅनर बरोबर ती राणी सुद्धा जळून खाक होईल. तिची ती सो कॉल स्वप्न सुद्धा जळून खाक होतील. पण नाही, हिरोगिरी करायला तिथे इंद्र आला. स्वतःच्या बायकोच्या नजरेत, इतरांच्या नजरेत मोठा झाला. विक्रांत, आपल्या बाबतीत का होतं असं? बोल ना. एक मिनिट शांत हो. उगाच चिडचिड नको करूस. हे घे, पाणी पी. उगाच चिडचिड करू नको. पाणी प्यायलीस की बरं वाटतं. नकोय मला काही. विक्रांत, मला सांग, तू फायनली काही करणार आहेस की नाही? त्या राणीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या काचांसारखा लगेच विखुरला गेला पाहिजे. हो उर्मिला, तुला जे हवंय तेच होईल. मी येताना तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला असेल. बघच मी काय करतो. हॅलो. हा विक्रांत साहेब बोला की. गजा, ती राणी वकील झाल्यापासून ना जाम हवेत आहे. तिची मिरवणूक अर्ध्या रस्त्यात थांबायला हवी. कळलं? साहेब थांबलीच म्हणून समजा. मी आहे की. काय करणार आहेस? मी असं करतो, ट्रॅक्टरच पंक्चर करतो. नाही. टायर जर का पंक्चर केलं ना तर दुसरं टायर बदलते. एक काम कर, फ्यूल टँक उडवून टाक. म्हणजे मग त्यांचा ट्रॅक्टर हलणार नाही आणि राणीला वस्तीत पोहोचता येणार नाही. असं कर काहीतरी. बर साहेब, लगेच करतो. आता त्या राणीचा सगळ्यांसमोर अपमान होईल. तिला आता कळेल ही उर्मिला काय करू शकते. अरे देवा, ही काय बघतोय मी? का? काच्या भाऊ, चक्क तू मिरवणुकीत नसतोस. मग अरे ही राणीसाठी काढलेली मिरवणूक आहे. म्हणून काय झालं? अरे पण तुला कसं काय झालं आनंद? अरे का नाही होणार आनंद? हा? अरे राणी वस्तीतली आहे. हा, युनियन लीडर असलं म्हणून काय झालं? कामगाराची पोरगी वकील झाली. मला नाही तर कोणाला आनंद होणार? आता कळलं होय तुला? बरं झालं, उशिरा का होईना शानपण आलं. ही लय महत्वाचं आहे. बर, आता आलायस तर काय किड करू नको म्हणजे झालं. ए, अरे तू नको छानपणा कर. चल पुढे, चल चल.
सापडत नाही डॉक्युमेंट्स. नाही, माझं चुकलं. विक्रांत सहजासहजी डॉक्युमेंट सापडतील अशा जागी तो ठेवणार नाही. पण अशी जागा कुठली असेल नेमकी? कुठे शोधू मी? डॅड, आता काय झालं? अहो साहेब, काय झालं काय कळलं झालंय. हा बा बघतोच. इंद्रा, ट्रॅक्टर बंद पडलाय. दादा काय झालं? ट्रॅक्टर कसं बंद पडलाय? नाही साहेब, काय होतं काय कळलं ना. होईनच झाले चालू. तर स्टार्टर भरून बघा. साहेब यानं तर नांगीच टाकली राव.